ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशी व्रत केले जाते। सध्या पितृपक्ष सुरू असून पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व आहे। मृत्यूनंतर ज्या व्यक्तीचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकात कष्ट भोगत असतो त्यांच्या मोक्षासाठी इंदिरा एकादशीचे व्रत करणे लाभदायक ठरते। इंदिरा एकादशीच्या व्रताचे महत्त्व युधिष्ठिरांना सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते की इंदिरा एकादशीच्या व्रताने पितरांना अधोगतीपासून मुक्ती मिळते। हे व्रत केल्याने मनुष्य पापमुक्त होतो। भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने त्यांना वैकुंठामध्ये स्थान मिळते। ओम नमो भगवते वासुदेवाय। ज्या व्यक्तींचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकात अडकला असेल त्यांच्या मोक्षासाठी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते। भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। यामध्ये पितरांसाठी श्राद्ध, तर्पण इत्यादी केले जातात। ज्या व्यक्तीचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकात अडकला असेल त्यांच्या मोक्षासाठी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते। पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात। ही एकादशी अधिक विशेष मानली जाते कारण या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबत पितरांचे स्मरण केले जाते। असे मानले जाते की या दिवशी ब्राह्मणांना आदरपूर्वक घरी आमंत्रित करून त्यांना जेवण द्यावे आणि आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात। ओम नमो भगवते वासुदेवाय। कधी आहे इंदिरा एकादशी, काय आहे त्याचा शुभ योग आणि मुहूर्त जाणून घेऊया या व्हिडिओमधून। मित्रमैत्रिणींनो, पंचांगानुसार एकादशी तिथी 27 सप्टेंबर रोजी दुपारी 1:20 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर 2024 या दिवशी दुपारी 2:49 समाप्त होईल। यामुळे उदय तिथीनुसार 28 सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाणार आहे। इंदिरा एकादशीचा शुभ योग आणि मुहूर्त काय आहे जाणून घेऊया। मित्रमैत्रिणींनो, इंदिरा एकादशीच्या दिवशी रात्री 11:51 पर्यंत सिद्ध योग होत आहे। पूजेसाठी 28 सप्टेंबर 2024 या दिवशी सकाळी 7:42 ते 9:12 पर्यंत शुभ चौघडिया आहे। सायंकाळी 3:11 ते 4:40 पर्यंत अमृत चौघडिया आहे। याला अमृत सिद्ध योग असेही म्हणतात। मित्रमैत्रिणींनो, यासाठी उपवास सोडायची वेळ काय आहे जाणून घेऊया। द्वादशी तिथीला इंदिरा एकादशी व्रताला पारणाचा शुभ मुहूर्त 29 सप्टेंबर रोजी सकाळी 6:13 ते 8:36 पर्यंत आहे। द्वादशी तिथी 29 सप्टेंबर 2024 या दिवशी दुपारी 4:47 समाप्त होईल। ओम नमो भगवते वासुदेवाय। इंदिरा एकादशी व्रताची काय आहे पूजाविधी जाणून घेऊया। इंदिरा एकादशी हे व्रत पितृपक्षात असते, त्यामुळे व्रत करणाऱ्यांनीही श्राद्धाचे काही नियम पाळावेत असे शास्त्रात सांगण्यात आले आहे। व्रत सुरू करण्यापूर्वी दशमी तिथीला पवित्र नदीत तर्पण अर्पण करावे आणि स्नान करून ब्राह्मणांना भोजन द्यावे व स्वतः भोजन करावे। दशमी तिथीला सूर्यास्तानंतर अन्न खाऊ नये। त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशी तिथीला सकाळी लवकर स्नान करून व्रताचा संकल्प करावा। श्राद्ध तर्पण करूनच पुन्हा ब्राह्मणांना भोजन द्यावे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला दान देऊनच उपवास सोडावा। असे करा इंदिरा एकादशीचे व्रत। इंदिरा एकादशीच्या दिवशी व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा। त्यानंतर शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी। त्यांना अक्षत, पिवळी फुले, पंचामृत, तुळशीची पाने, चंदन, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादी अर्पण करावे। ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करत पूजा करावी। इंदिरा एकादशी व्रताची कथा ऐकत या व्रताचे पुण्यफळ आपल्या पूर्वजांना दान करा। यामुळे त्यांची अधोगतीपासून मुक्तता होईल। रात्री जागरण करा। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून
दान केल्यानंतर पारण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय. पितृपक्षात येणाऱ्या इंदिरा एकादशीचे महत्त्व काय आहे, कधी आहे इंदिरा एकादशी? यावर्षी इंदिरा एकादशीचे व्रत काय आहे, योग्य पद्धत जाणून घेऊया. 1. सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. 2. घरातील मंदिरात दिवा लावावा. 3. भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करा. 4. भगवान विष्णूंना फुले आणि तुळशीची माळ अर्पण करावी. 5. शक्य असल्यास या दिवशीही व्रत ठेवावे. 6. देवाची पूजा करावी. 7. देवाला अन्न अर्पण करावे. भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे ध्यानात ठेवावे. भगवान विष्णूंच्या भोगामध्ये तुळशीचा समावेश करावा. तुळशीशिवाय भगवान विष्णू भोग स्वीकारत नाहीत असे मानले जाते. 8. या पवित्र दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा करावी. 9. या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करावे. 10. एकादशी व्रताची वेळ पाहून व्रताचे पारण करावे. ज्यांना कुंडली मार्गदर्शन हवे आहे त्यांनीही नक्की कळवा. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण इंदिरा एकादशीचे व्रत नक्की करून पहा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.